Exercise 3.5, question number 4. Find the number of ways for 15 people to sit around the table so that no two arrangements have same neighbors. याचाच अर्थ क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन तुम्ही वेगळ्या समजायचं नाही सेम समजायच्या. वेगळ्या समजायच्या नाही सेम समजायच्या. कारण मी तुम्हाला ह्याच्यावर एक्झाम्पल दिलं होतं. हे बघा परत एकदा, जर 3 लोक असतील तर ए बी सी आणि ए सी बी या खरं तर 2 वेगवेगळ्या अरेंजमेंट झाल्यात. कारण 3 पर्सन्स असतील तर 3 - 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल मध्ये म्हणजे 2 फॅक्टोरियल मध्ये अरेंज व्हायला पाहिजेतच. पण क्लॉकवाईज एबीसी आहे आणि तेच अँटी क्लॉकवाईज आहे. लिहिताना सेम आहे, सॉरी. हा आता बघा, क्लॉकवाईज एबीसी जे आहेत ना तेच जर अँटी क्लॉकवाईज एबीसी असेल आणि जर तुम्ही ते डिस्टिंग्विश नाही केले, सेम समजले, तर मात्र ही एकच अरेंजमेंट कन्सिडर करतात. कारण या ए ला बी आणि सी नेबर्स आहेत. आता पण ए ला बी आणि सीच नेबर्स आहेत, सेम नेबर्स आहेत. मग तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज काय समजा, या वेगळ्या वेगळ्या नाही आहेत, एकच अरेंजमेंट असं समजा. मग त्यावेळेस ते हाफ होतात. मग इथं आता आपल्याकडे किती लोक आहेत सांगा या प्रॉब्लेम मध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हणते, फाइंड द नंबर ऑफ वेज फॉर 15 पीपल टू सिट अराउंड द टेबल सो दॅट नो टू अरेंजमेंट्स हॅव द सेम नेबर्स. द्या पहिले सुरुवात कशी करा. 15 people can sit 15 people can sit around a table. 15 people can sit around a table in 14 factorial ways. Next line. Next line. Number of arrangements. Number of arrangements in which clockwise and anti-clockwise, CLOCKWISE, clockwise and anti-clockwise arrangements are considered to be the same is equal to, next line, number of arrangements in which clockwise and anti-clockwise arrangements are considered to be the same is equal to 14 factorial upon 2 factorial. फक्त हे सिम्प्लिफाय केलं का एवढं बघून सांगा. अपॉन 2 म्हणा, 2 फॅक्टोरियल पण नको, अपॉन 2 सोडवलं असं तर मी सोडवलं. ठीक आहे. नेक्स्ट 5th question. A committee of 10 members sits around a table. Find the number of arrangements that have president and vice president together. ठीक आहे, लक्षात. 10 लोक आहेत, 10 लोक टोटल पर्सन्स किती सांगा, 10. हे लोक एका राऊंड टेबलवर बसणार आहेत आणि त्या 10 लोकांमध्येच प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट 2 पर्सन्स आहेत जे तुम्हाला कायम काय पाहिजे सांगा, एकत्र पाहिजे. प्रश्नाचा आधी अर्थ कळला का बघा. सांगा, कमिटी ऑफ किती मेंबर्स आहेत, 10. त्यातले अरेंजमेंट अशा पाहिजे तुम्हाला की प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट आपल्याला कायम कसे पाहिजे, एकत्र पाहिजे. तर आधी समजून घ्यायला लिहून घेतो. हे बघा, हे जे 10 लोक आहेत त्या 10 लोकांतले ते 2 बाजूला करा. कोण, प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट पहिले बाजूला करा. मग हातात किती, 8. त्या दोघांना बांधून एकच पर्सन तयार करा. म्हणजे हा एक व्यक्ती झाला प्लस पुढचे 8 म्हणजे 9 लोक झाले. मग 9 लोक राऊंड टेबल वरती किती वेज मध्ये अरेंज होतात, 9 लोक 8 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज होतात. त्यात हे एक बांधलेला पर्सन आहे, त्याला तुम्ही सोडा, 2 झाले. आता त्या दोघांना जागा बदलावा इंटू 2 फॅक्टोरियल, तुमचं फायनल. हे सिम्प्लिफाय होत नाही आणि केलं तरी फार मोठा नंबर येणार नाहीये. वाटलं तर आपण लास्ट स्टेप मध्ये करू. चला
हे कुठेतरी साईडला असं मी सांगितलं नंतर लिहून घ्यायचं. टोटल नंबर ऑफ पर्सन्स, total number of persons is equal to 10. Total number of persons is equal to 10. Next one. Yeah. Number of arrangements in which president and vice president number of arrangements in which president and vice president are together is equal to हे आधी लिहा आणि मग राईट साइडला हे सगळं टाका. इज इक्वल टू 8 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आणि मग हे साईडला द्या. आणि ते स्वतःला जरा सांगा, मी कसं म्हणतो की नाही तसं जरा स्वतःला सांगा. काय सांगा? हे लिहिताना काय सांगा? हे 10 लोक आहेत, त्यातले मी पहिल्यांदा दोघांना बाजूला करतोय. कोण? प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटला बाजूला केलं. मग 8 शिल्लक राहिले. मग दोघांना बांधून 1% केलं. एक व्यक्ती झाला प्लस तिथले 8 होते, एकूण 9 लोक झाले. 9 लोक राऊंड टेबलवर किती बेस मध्ये अरेंज होतात? हे राऊंड टेबल सगळीकडे अरेंज झाले, पण ते बांधलेला सरकलाय तो माणूस त्याचं बांधलेलं. त्याला सोडा, जागा बद्दल सांगा आपापसात. 2 फॅक्टोरियल बेस. रिपिटेशन काय अलाउड म्हणजे झालेलं नाही याच्यामध्ये. म्हणजे अपॉन काय करायचं प्रश्न असेल. आता 8 फॅक्टोरियलचं आन्सर काढले काय चेक करून बघा नाही का असंच. ठीक बरं. सहसा 10 फॅक्टोरियलच्या आत काही वेळेला आन्सर्स काढतात, काही वेळेला काढत नाही. हे असंच ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट 7th क्वेश्चन. 6. बघा, 5 men, 2 women and a child sit around the table. Find the number of arrangements where the child is seated between 2 women and between 2 men. नीट लक्षात. 5 men, 2 women. लक्षात कोण कोण आहेत बघा. 5 men, 2 women आणि a child, 1 child. असे सगळे म्हणून आपल्याला 8 लोक आहेत. राऊंड टेबलवर बसवायचं. पण त्यांना अरेंजमेंट कशा पाहिजेत सांगा. त्याच्यात कशा पाहिजेत अरेंजमेंट त्यांना? वेअर द चाइल्ड इज सीटेड बिटवीन 2 वुमन. पहिला पार्ट त्यातला बिटवीन 2 वुमनच्या त्यांना मध्ये बसवायचं. आता काय समजून लक्ष द्या. विचित्र आहे, फार विचित्र प्रश्न आहे. काळजीपूर्वक समजून घ्या. बघा, इथं 2 वुमन आहेत ना, त्यामुळे हा पहिला पार्ट सोपा आहे. पहिला पार्ट एकदम सोपा आहे. कारण तुम्हाला चाइल्ड कसं पाहिजे? 2 वुमनच्या मध्ये बसलं पाहिजे की नाही सांगा. 2 वुमनच्या मध्ये बसलं पाहिजे की नाही? मग काम करा ना. त्या चाइल्डला 2 वुमनच्या मध्ये घ्या. एक वुमन W1 आहे, दुसरी W2 आहे. त्यांच्या मध्ये त्या चाइल्डला घ्या. तिघांना बांधा. त्या विषयाचं काय होतं त्या तिघांना बांधून ठेवा. हा, या तिघांना काय करा? बांधून ठेवा. आता कायम काय सांगा? चाइल्ड बिटवीन 2 वुमन आहे की नाही सांगा. आता यांना एक व्यक्ती समजा, या सगळ्यांना मिळून 1 पर्सन असं समजा. ही एक व्यक्ती, 1 पर्सन, आणि आपल्याकडून 5 मेन शिल्लक आहेत की नाही. मग ते 5 आणि 1 बांधलेला व्यक्ती मिळून 6 लोक झाले. 6. हे 6 लोक राऊंड टेबलवर किती बेस मध्ये अरेंज होतात? 5 फॅक्टोरियल बेस मध्ये अरेंज होतात. हे 6 लोक राऊंड टेबलवर किती बेस मध्ये अरेंज होतात? 5 फॅक्टोरियल. आता त्या बांधलेल्या लोकांना सोडा. 3 लोक आहेत. थांबा, पण चुकतात कुठं माहिती का तुम्ही? 3 लोक आहेत. तिघांना जागा बदलायला द्यायची नाही. दोघींनाच जागा बदलायला द्यायची. कारण काय सांगा? की चाइल्ड मधल्यामध्ये राहायला पाहिजे. चाइल्डला जागा बदलली तर काय मिळते? म्हणजे असं CWW चालणार नाही आम्हाला. आम्हाला कायम WW मध्ये C पाहिजे आपल्याला. काय है की नाही? मग हे 5 जण 5 फॅक्टोरियल कोण झाले सांगा? कोण झाले? 6 लोकांना अरेंज केलं मी. आता त्यांना सोडलं आणि फक्त वुमननाच जागा बदलायला द्यायची. त्या 2 फिमेल्सना जागा बदलायला द्यायची. चाइल्ड मधलं ऍज इट इज आहे तसं ठेवायचं.
बघा त्यातलं पहिला आन्सर असेल 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 इंटू 2 240 वेज मध्ये सोडवले. परत नेहमी सोडवले आन्सर काढले. ठीक आहे 240 वेजचा पहिला पार्ट झाला. पहिला. आता दुसरा मात्र थोडा अवघड आहे. दुसरा थोडासा अवघड आहे. थोडासा वाचा आधी प्रश्न वाचा बरं. दुसरा दोन मेनच्या मध्ये चाइल्ड पाहिजे. इथं मेन तर 6 आपल्याकडे 5 आहेत. नक्की कुणाकुणाच्या मध्ये त्या केसेस बाहेर पाहिजे आपल्याकडे. ऐका भरपूर केसेस आहेत. हे हा पार्ट मात्र बऱ्याच जणांना कळत नाही बरं का. आता मी सांगतो बऱ्याचदा कळत नाही. फक्त तुम्ही परत जाऊन हे बघू शकता. तुम्हाला बेनिफिट आहे. समजा त्या मेनना मी नावं दिली M1 M2 M3 M4 M5 अशी नावं दिली. तर ते जे चाइल्ड आहे ते दोन माणसांच्या मध्ये दोन मेल्सच्या मध्ये किती वेज मध्ये बसू शकतं आपण पहिले विचार करू. दोन मेल्सच्या मध्ये नाही चुकताय जास्त आहेत. कदाचित ते M1 M2 च्या मध्ये बसेल. यांच्यामध्ये बसेल. कदाचित ते M1 M3 च्या मध्ये बसेल. M1 M3 च्या मध्ये इथं C येणार लक्षात ठेवा. काय मध्ये C येणार ते ह्या दोघांच्या मध्ये बसेल. किंवा ते M1 M4 च्या मध्ये बसेल. किंवा ते चाइल्ड M1 M5 च्या मध्ये बसेल. किंवा ते चाइल्ड M2 M3 च्या मध्ये बसेल. कशी सुरुवात केली बघा मी परत. M2 M3 कदाचित ते चाइल्ड M2 M4 च्या मध्ये बसेल. कदाचित ते चाइल्ड M2 M5 च्या मध्ये बसेल. कदाचित ते चाइल्ड आता पुन्हा मी M2 M5 M3 M4 च्या मध्ये बसेल. कदाचित ते चाइल्ड M3 M5 च्या मध्ये बसेल. कदाचित ते चाइल्ड M4 M5 च्या पण मध्ये बसेल. म्हणजे त्या मुलाला इतके ऑप्शन्स आहेत ह्या दोन माणसांच्या मध्ये बसायला. म्हणजे अ चाइल्ड कॅन बी सीटेड बिटवीन एनी टू मेन इन द फॉलोइंग वेज. किती प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 वेज मध्ये आपण त्या चाइल्डला बसवू शकतो. आता नीट आहे का कोणत्या तरी एक मला सांगा ज्यावेळेस मी असं म्हणत असतो की 10 वेज मध्ये एखादी गोष्ट होते तेव्हा ते एकाच वेळेला 10 जणांच्या मध्ये जाऊन बसणार आहे का? ते म्हणजे एकाच वेळेला ते यांच्यामध्ये दिसणार आहे का चाइल्ड तुम्हाला? नाही. अरे कोणत्या तरी एका ह्यांच्या 10 वेज मध्ये बसू शकतं हे मान्य आहे. पण आता समजा धरून चला की ते तो जो काही लहान मुलगा आहे तो या दोघांच्या मध्ये बसलाय असं समजा. नीट आहे तो या दोघांच्या मध्ये बसलाय असं समजा. या दोघांच्या मध्ये बसलाय. कोणत्या तरी दोन माणसांच्या मध्ये तो बसलाय. मग एक काम करा ना तो ज्या दोघांच्या मध्ये बसलाय M1 आणि M2 च्या मर्यादा C आहे ना त्या तिघांना बांधून एकच पर्सन करा. तर अजून तो कायम त्यांच्या मध्ये पाहिजे अरेंजमेंट करतात. मग ह्यांना तिघांना बांधून एक पर्सन करा. आता तुमच्याकडे ही एक व्यक्ती आहे प्लस 3 मेन आहेत. 3 मेन हे कळायला पाहिजे. अरे ज्यावेळेस ते कोणत्या तरी दोघांच्या मध्ये जाऊन बसतं तेव्हा ते 2 M1 M2 सोडले तर अजून उरलेले 3 मेन आहेत ना आमच्याकडे. आपल्याकडे अजून 3 मेन आहेत माहिती की नाही. ते 3 मेन अजून आपल्याकडे आहेत प्लस अजून त्या बिचारे 2 फिमेल्स आहेत की तिथं. त्यांना अजून आपण अरेंजमेंट मध्ये घेतलंच नाही. मग फक्त एक आहे की अ चाइल्ड कॅन बी सीटेड बिटवीन एनी टू मेन इन 10 वेज. हे पहिलं जरा बाजूला ठेवा. आता कोणत्या तरी एक 2 व्यक्तींच्या मध्ये जाऊन त्याला बसवलं असं समजा. मग दॅट पर्सन एक पर्सन झाला. उरलेले 3 मेन कोण? तुम्ही जर या दोघांच्या मध्ये त्याला बसवलं तर हे 3 रिकामे शिल्लक आहेत की नाही. आता हे 3 आणि ते फिमेल्स कुठे गेले? ह्या 2 फिमेल्स. एकूण किती लोक झाले आता आपल्याकडे? 3 आणि 2 5 आणि 6. हे 6 लोक राऊंड टेबल वरती किती वेज मध्ये बसतात? राऊंड टेबलवर 5 फॅक्टोरियल बसतात. त्या 2 माणसांना बदलायला जागा नाही आपापसात. कारण त्यांनाच बांधले ना आपण बाकी कोणाला बांधलं नाही. मग ते काय दीज 2 पर्सन्स कॅन बी इंटरचेंजिंग 2 फॅक्टोरियल आणि इंटू हे 10 आहेतच की आपले 10 वेज. कारण मी एकाच कोणत्या तरी माणसांचं घेतलं असं 10 जणांचं होऊ शकतं. मग चला 5 फॅक्टोरियलचा आन्सर किती? 5 फॅक्टोरियलचा आन्सर 120 इंटू 2 आणि इंटू किती? 10. चला फायनल आन्सर चेक करा. 2400 वेज मध्ये बसू शकतात.
बघा आता मॅच होते गणितांचं. 2400 नशीब हे चुकले नाही नंतर मला परत ते दाखवायला लागते. झालं का? हा थोडा अवघड आहे का क्वेश्चन, पण कळलं ना सगळ्यांना, समजलं ना? लिहिताना परत सांगतोय मी, एक्सप्लेन करतोय ना, परत एक्सप्लेन करतोय. ह्या सांगतो सगळं, ह्याला जरा डिटेल लिहून देणार बरं, असं डायरेक्ट स्टेप्स करणार नाही, ह्याला जरा डिटेल लिहून देणार. या सो हे मेन्शन करा पहिले सुरुवात. नंबर ऑफ मेन इज इक्वल टू 5. नंबर ऑफ मेन इज इक्वल टू 5. नंबर ऑफ वुमेन इज इक्वल टू 2. चाइल्ड इक्वल्स 1. चाइल्ड मात्र 1. मग आता त्यामध्ये एक नंबर टाका फर्स्ट, कारण त्यांनी पहिली केस काय विचारली होती रे, ते चाइल्ड कोणाच्या मध्ये पाहिजे होतं सांगा, बिटवीन 2 वुमेन पाहिजे होती की लिहा असं लिहा. The heading, a child is seated between 2 women, असं heading आहे. Child is seated between 2 women, असं heading लिहा. Child is seated between 2 women. मग आता खाली असं लिहा. कन्सिडरिंग, ह्याला मी जस्टिफिकेशन देणार ना काय समजण्यासाठी. Considering CONSIDERING, considering 2 women and a child between them as a single unit, म्हणायचं ना, ते आपण तिघांना बांधतो की नाही, त्याला सिंगल युनिट म्हणायचं. परत बघा, considering 2 women and a child in between them or child between them as a single unit, there are 1 plus 5 is equal to 6 persons. There are 1 plus 5 equal to 6 persons. आणि याच्या उजव्या बाजूला तुम्हाला किंवा डाव्या बाजूला जिथं जागा असेल तिथं तुम्ही असं दाखवा. बरोबर बघा साहेब, बघा 2 वुमनच्या मध्ये एकदा चाइल्ड दाखवा आणि त्याला असं बांधा, 1 पर्सन म्हणा आणि इथं 5 मेन म्हणायचं. मग प्लस 5 इज इक्वल टू 6. ही लाईन कळते, ही काय लाईन आहे, ही लाईन कळते. आजूबाजूला बरोबर असं लिहायचं पेन्सिल. हे SM नाही, हे 5 मेन दिलेली. 5 मेन वाटलं तर स्पेलिंग लिहा, 5 मेन. हा आता खाली लिहा, नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू, खाली हे किती लोक झाले ते मी तुम्हाला दाखवणार. खाली लिहा, नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू number of arrangements. Number of arrangements सांगा किती लोक आहेत तुमच्याकडे आता. 6 पर्सन्स आहेत ना एकूण. ते राऊंड टेबल वरती किती पेज मध्ये होतात, 5 फॅक्टोरियल पेज का असं लिहू दे. 6 - 1 तर कळणार नाही नंतर. बघा 6 - 1 फॅक्टोरियल पेज, हा हे जास्त बरं आहे की नाही. आता थांबा, त्या 2 वुमन बांधलेलं कोण आहेत सारखं बघायचं. हे झाल्यावर काय बांधलेलं कोण आहेत, 2 वुमन मधलं चाइल्ड. मग आता त्या दोघांना सोडा आणि त्याच दोघांना जागा बदलायला चान्स द्या. चाइल्डला जागा बदलायला देऊ नका. इंटू 2 फॅक्टोरियल आणि असं म्हणायचं इंटरनल अरेंजमेंट ऑफ वुमन. आपल्याला कळण्यासाठी इंटरनल अरेंजमेंट ऑफ वुमन. हे एकूण 6 लोक आहेत म्हणून राऊंड टेबलवर 5 फॅक्टोरियल मध्ये अरेंज होतात. एकूण 6 लोक आहेत म्हणून 5 फॅक्टोरियल मध्ये होतात. मग आन्सर काढायचं 5 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल 120 असतं ना ते. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 असतात, म्हणजे 240 अरेंजमेंट होतील जेव्हा तुम्हाला चाइल्ड 2 फिमेल्सच्या मध्ये बसवले तुम्ही. जेव्हा त्या चाइल्डला काय केलं तुम्ही, 2 फिमेल्सच्या मध्ये बसवले. अशा किती अरेंजमेंट होते त्याला तुमच्याकडे, 240. करेक्ट. झालं सांगायचं. आता मात्र हा पार्ट जरासा अवघड आहे, व्यवस्थित लिहायचं आपल्याला. बी म्हणा करा, बी
बी. पहिले हेडिंग घ्या. हेडिंग म्हणजे तिथं आपल्याला काय केस सांगितली ती घ्या. काय हेडिंग विचारलं तुम्हाला? चाइल्ड इज सीटेड बिटवीन टू मेन. A child is seated between two men. असं हेडिंग आहे. A child is seated between two men. असं हेडिंग. हा ऐका. एकूण आपल्याकडे 5 लोक आहेत. कोणत्याही दोघांच्या मध्ये चाइल्डला बसवायचं. किती प्रकारे तुम्ही बसवू शकता विचार करा पहिल्यांदा. तर एवढ्या प्रकारे बसवू शकतो. ते मी लिहून देणार आहे व्यवस्थित. घ्या. A child can be seated between two men in 10 ways as follows. In 10 ways as follows. आणि ते 10 ब्रॅकेट्स लिहून टाका. असं एका वेळी झालं तरी चालतं. तुम्ही विचार करा कोणाकोणाच्या मध्ये ते बसू शकतो. कोणाकोणाच्या मध्ये M1 M2 M1 M3 मी डिक्टेट करतो ना. M1 M4 M1 M5 M2 M3 M2 M4 M2 M5. आता M3 न स्टार्ट. M3 M4 M3 M5. आता M4 न स्टार्ट. M4 M5. हे 10 प्रकारे तुम्ही त्याला त्या चाइल्डला यांच्यामध्ये किंवा यांच्या 10 प्रकारे तुम्ही त्याला बसवू शकता. म्हणजे एकदम 10 जणांच्या मध्ये जाऊन तर बसत नाही ते. कोणाच तर एकाच्याच बसणार की नाही. मग समजा धरून तर मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्ही या दोघांच्या मध्ये बसवलं असं समजा. या दोघांच्या मध्ये त्याला बसवलंय. तर जर या दोघांच्या मध्ये बसवलं असेल तर त्या तिघांना मिळून 1% म्हणा. त्या साईडला लिहिणार आहे. त्या तिघांना 1% म्हणा. मग उरलेले 3 मेन कळले. उरलेले 3 मेन कळले सगळ्यांना. दोघांच्या मध्ये बसवलेत ना 5 पैकी. या दोघांच्या मध्ये बसवले तर उरलेले इकडचे 3 मेन. हे 3 मेन. अजून 2 फिमेल आहेत आमच्याकडे. ते 3 आणि 2 5 आणि ते बांधलेले 1 म्हणून 6 झाले. परत राऊंड टेबलवर बसवायचं त्याला. किती वेळ मध्ये 5 फॅक्टोरियल. 2 मेन ना त्या ज्यांच्यामध्ये बसले त्यांना दोघांना जागा बदलायची. 2 फॅक्टोरियल. असं 10 वेज मध्ये होणार आहे. 10 प्रकारे. पण आता मी कोणत्या तरी एका माणसाच्या मध्ये सांगितलं ना. असं 10 वेळा होऊ शकतं ना. असं 10 वेळा इंटू 10 टाइम्स होणार. म्हणून ते शेवटी इंटू 10 येतं. चला मी सांगतो लिहा खाली. Considering two men and a child between them. Considering 2 men and a child between them as a single unit. There are, there are 1 plus 3 plus 2 equals 6 persons. There are 1 plus 3 plus 2. आता याच्या आसपास मात्र मी सांगेल कसं लिहायचं. हे बघा कोणी 2 मेन MM नाव तुम्हाला पाहिजे ते घ्या. M1 M2 घ्या. नाहीतर कोण मध्ये कोण सांगा चाइल्ड. बघा गडबड नाही. यांना बांधून काय केलं तुम्ही 1% प्लस. आता ह्यांना या दोघांच्या मध्ये जेव्हा तुम्ही त्याला बसवता तेव्हा तुमच्याकडे M3 M4 आणि M5 हे 3 मेल्स वेगळे राहतात की नाही. कुणाही दोघांच्या मध्ये बसतो तरी 3 शेवटी वेगळे पडणार असतात की नाही मेल. ते 3 मेल्स झाले. हे 3 मेल्स आणि प्लस आपल्याकडे W1 W2 अशा 2 फिमेल्स आपल्याकडे ऑलरेडी आहेतच. मग एकूण सगळे मिळून किती झाले सांगा. हे 1 plus 3 plus 2 6%. हे कोणतरी आसपास दाखवायचं. आणि बांधलेलं ह्याला दाखवायचं. राऊंड केलं की बांधलं बघा लक्षात ठेवा. बांधलेलं एकालाच.
तयार झालं. आता खाली आहे नंबर ऑफ अरेंजमेंट सिक्वन्स. नंबर ऑफ अरेंजमेंट सिक्वन्स सांगा किती. आता हे 6 लोक आहेत ना, म्हणजे 6 - 1 ब्रॅकेट फॅक्टर म्हणजे 5 फॅक्टोरियल मध्ये 6 - 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल 6 लोकांना राऊंड टेबलवर बसवलं आता मी. त्यातल्या या दोघांना सोडून जागा बदलायला दिली, या दोघांना, आणि इंटू 10 ते 10 प्रकारे त्या मुलांना आम्ही बसवू शकत होतो. आता फक्त आम्ही एकाचा विचार करायला. बघा ह्याच्यात आहे की नाही इथपर्यंत बघा, हाय ना एवढा जरा इथं इंटू 10 काय करायचं कळलं होतं. हे मी कोणाचा विचार करायला सांगा एवढा फक्त. हे कोणाच्या मध्ये बसून घेतलो तुम्ही सांगा, कोणाच्या मध्ये? M1 M2 च्या मध्ये. आता तुमचं चाइल्ड M1 M2 च्या मध्ये आहे ना, तेव्हा ते 3 उरतात सगळे 6. पण हे फक्त M1 M2 झालं. असं ते 10 प्रकारे बसणार आहे रे. म्हणजे हा पार्ट किती वेळा होणार आहे असं सांगा. असा पार्ट 10 वेळा होणार आहे वेगवेगळा, म्हणून त्याला इंटू 10 करायचं. ते 10 पट होतात त्याच्या केस. चल आता सिम्प्लिफाय करा. 5 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 10, 120 इंटू 2 इंटू 10, म्हणजे 2400 वेज इतके अरेंजमेंट होऊ शकतात. 2400 वेज मध्ये अरेंजमेंट होऊ शकतात. झालं. आता हा 8वा 7वा ना, त्याच्यानंतर 7वा हा आता कुठला 7वा 6वा झाला. आता 7वा घ्या. ठीक, आधी वाचून बघा 7th क्वेश्चन. आधी 7th क्वेश्चन वाचून बघा. फाइंड द नंबर ऑफ सिटिंग अरेंजमेंट्स फॉर 3 men and 3 नाही माझं खालचं वाचायला मी सॉरी 8 men and 6 women. 8 men and 6 women sit around the table. How many of sitting arrangement will have no 2 women together? बिचारांना असं काय कळत नाही. बघ 8 men and 6 women sit around the table. 8 men आहेत, 6 women आहेत, आणि काही झालं तरी 2 वुमनना जवळ बसू द्यायचं नाहीये. चित्राचं बघायचं. पण आपली अरेंजमेंट कशी असते नीट समजून घ्या. एक सर्कल तुम्हाला कळलं की सगळ्यांना हे जमणार आहे. मेन किती सांगा, मेन किती सांगा? 8 आहे की नाही? मेन 8 आहे की नाही? 2 3 4 5 6 7 8. इथनं स्टार्ट होतं. M1 M2 M3 M4 M5 M6 M7 M8. 8 माणसं राऊंड टेबलवर पहिल्यांदा बसवायचे. किती वेळेस मध्ये बसायचं सांगा? 8 माणसं राऊंड टेबलवर 7 फॅक्टर. ह्यांना पहिल्यांदा बसूनच घ्यायचा, कारण चुकून त्या फिमेल येऊन बसतील. मग ह्यांना पहिल्यांदा बसून घ्यायचं आणि काय करायचं माहिती का? ऐकून घ्या नीट आहे, मी भजन म्हणतो असं. ह्यांच्यामध्ये एक चेअर ठेवायच्या, खुर्च्या ह्यांच्यामध्ये ठेवायच्या. म्हणजे इथे एक चेअर ठेवायची, डार्क करतो की नाही डॉट, इथे एक चेअर ठेवायची, इथे एक चेअर ठेवायची, इथे एक चेअर ठेवायची, इथे एक चेअर ठेवायची, इथे एक ठेवायची आणि इथे एक ठेवायची. इथे ठेवायची राहिली, इथे ठेवायची. आता मला सांगा 8 मेनना तुम्ही पहिला बसवूनच ठेवलं आणि जर त्यांच्या मध्ये मध्ये असे चेअर्स रिकामे ठेवल्या आणि त्या 6 फिमेल्सना म्हणायचं 6 फिमेल्स. आता तुम्हाला इथे जेवढ्या चेअर दिसतात ना त्यापैकी तुम्हाला ज्या पाहिजे ते स्वतः ऑक्युपाय करा. चल कुठेही बसा. सगळ्या 6च्या 6 फिमेल्सना काय सांगायचं? तुम्हाला जागा किती आहेत मोजायला इथनं सुरू करू, कुठनं करू, इथनं करू, इथनं करू, कुठं एक कुठनं स्टार्ट करू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 तुम्हाला जागा आहेत, 8 चेअर्स आहेत. पैकी 6 तुम्ही ऑक्युपाय करा. पैकी 6 कुठेही जरी जाऊन बसले तरी जर 2 फिमेल्स कधी जवळ येणार नाही तरी सांगा. 8 पैकी 8 चेअर्स पैकी तुम्हाला किती ऑक्युपाय करायचे आहेत? 6. किती वेज मध्ये? 86 वेज मध्ये. आता काही झालं तरी 2 फिमेल्स कधी एकत्र येणार नाही. कायम कशा असतील? 2 कुठल्या तरी मेनच्या मध्येच बसल्यात, लक्षात ठेवा. त्यामुळे दे आर सेपरेटेड, फिमेल्स आर सेपरेटेड. चला हे व्यवस्थित फिजिकल काढतो आणि डॉट डॉट असे कलर दाखवायचे ना, छान मस्त मोठं मोठं. सोल्युशन घ्या. असं सुरुवात करा. 8 men आन्सर सांगतो.
8 men can be seated. 8 men can be seated around a table in 7 factorial ways. 8 men can be seated around the table in 7 factorial ways. Full stop. Hallelujah. There are 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Yeah. There are 8 places. 8 places for 6 women. In between men, so that no two women are together. Next line. Therefore, women can be arranged म्हणा, can be seated म्हणा. तुम्हाला काय पाहिजे तो शब्द वापरा. Women can be seated in 8 पैकी 6 जागा त्यांना ऑक्युपाय करायच्या. 8p 4 ways. Sorry, 8p 6 ways. 8p 6 ways. Next line. Final answer. Total number of ways. Total number of ways is equal to such. पहिल्यांदा काय सांगितलं आपलं 7 फॅक्टोरियल इंटू आता किती 8p 6. फक्त सोडवले की नाही एवढं सांगायचं मला बघून. त्यानुसार मी तुम्हाला करून देणार. असंच करू. त्यात काही चेंजेस नाही. एवढं मी